हाय हॅलो नमस्ते, स्वागत आहे तुमचं स्मार्ट सुगरण या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण ह्या व्हिडिओमध्ये रोजच्या वापरातील किचन टिप्स पाहणार आहोत। किचन टिप्स नंबर 1, मुगाच्या डाळीचा शिरा करताना तापलेल्या तुपामध्ये चमचाभर गव्हाचे पीठ घालावे। शिरा अधिक मोकळा आणि खमंग होतो। किचन टिप्स नंबर 2, डोश्याचे पीठ जास्त आंबट झाले असेल तर त्यात 2 ग्लास पाणी घालून ठेवावे। थोड्या वेळानंतर पीठ तळाशी बसेल, मग वरचे पाणी काढून टाकावे। यामुळे डोसा आंबूस होत नाही। किचन टिप्स नंबर 3, कढीपत्ता घेताना बारीक व काळसर हिरव्या रंगाचा पानांचा कढीपत्ता घ्यावा, त्याचा वास छान येतो। किचन टिप्स क्रमांक 4, कोणत्याही पद्धतीने पालकची भाजी करताना भाजीला उकळी आल्यानंतर त्यात मीठ घालावे। यामुळे पालकची भाजी अधिक चविष्ट होते। किचन टिप्स नंबर 5, अनेकदा भेंडी चिरताना त्याचा चिकटपणा आपल्याला नकोसा वाटतो। त्यासाठी आपण भेंडी चिरताना सुरीला किंवा हाताला थोडासा लिंबाचा रस लावा, जेणेकरून तुम्हाला त्याचा त्रास होणार नाही। किचन टिप्स नंबर 6, मसाले नेहमी कोरड्या व घट्ट झाकणाच्या काचेच्या भरणीत भरून ठेवावेत, म्हणजेच मसाल्याचा वासही उडून जाणार नाही व रंगही कायम राहील। किचन टिप्स नंबर 7, भाजी खूप तिखट झाली असेल तर भाजीचा तिखटपणा कमी करण्यासाठी त्यात 1 चमचा साजूक तूप टाका आणि गरम करून घ्या। पहा, भाजीचा तिखटपणा कमी होईल। किचन टिप्स नंबर 8, सफरचंदाच्या ज्यूसमध्ये बीटचा रस आणि चवीनुसार मध घाला आणि प्या, कारण या मिश्रणात लोहाचे प्रमाण जास्त असते। असे ज्यूस प्यायल्याने रक्त वाढण्यास मदत होते। किचन टिप्स नंबर 9, मोदक उकडताना तळातून फुटू नयेत यासाठी उकळायच्या ठेवण्यापूर्वी ते पाण्यात बुडवून वाफवायला ठेवावेत, म्हणजेच मोदकाला तडा जाणार नाहीत आणि ते फुटणार नाहीत। किचन टिप्स नंबर 10, उरलेली अन्न कधीही फ्रीजमध्ये उघड्या डब्यात ठेवू नका। यामुळे त्या अन्नाचा वास फ्रीजमध्ये असलेल्या इतर वस्तूंमध्ये मिसळतो आणि फ्रीजमध्ये सगळीकडे पसरतो। किचन टिप्स नंबर 11, कोणत्याही भाजीची ग्रेव्ही किंवा करीची चव अधिक चविष्ट होण्यासाठी तेलामध्ये थोड्याशा तुपाचा किंवा बटरचा वापर करावा। किचन टिप्स नंबर 12, गरमागरम इडली पात्रातून बाहेर काढायचे असेल तर त्यावर थोडंसं थंड पाणी शिंपडावे। यामुळे इडली पात्रातून पटापट निघतील। किचन टिप्स नंबर 13, घाईच्या वेळी झटपट पराठे करावयाचे असल्यास आपल्या आवडीप्रमाणे भाज्या खिसून किंवा बारीक चिरून त्यात मसाले व मीठ घालून चुरावे व त्यातच पीठ घालून मळावे व घडीच्या पोळीप्रमाणे लाटून करावेत। अशा प्रकारे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये खूप साऱ्या किचन टिप्स पाहिलेल्या आहेत। या टिप्स जर तुम्हाला आवडल्यास हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू।